विशेषता ज्यांच्यामुळे आपल्याला मिळत आहेत असे भारताचे सर्वात उच्च दर्जाचे महापुरुष, ज्यांना आज कुणी आपला माणूस बरोबर ओळखू शकला नाही, असं ज्यांचं ज्ञान अथांग, वेगवेगळ्या विषयामध्ये प्रभुत्व, अथांग पांडित्य आणि पूर्ण संशोधन पूर्ण असलेलं एकमेव असं तज्ञ करणार, विषय तज्ञ बनवणार, अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांची ख्याती जगभर आहे, समाजशास्त्रज्ञ म्हणून, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून, मानसशास्त्रज्ञ म्हणून, तर्कशास्त्रज्ञ म्हणून, तत्वज्ञान शास्त्रज्ञ म्हणून, भूगोलशास्त्रज्ञ म्हणून, इतिहास शास्त्रज्ञ म्हणून, त्याशिवाय धार्मिक धम्म आणि धर्मशास्त्रज्ञ म्हणून व वेगवेगळ्या विषयामध्ये ज्यांचे संशोधन पूर्ण, लघुनिबंध आणि PhD निबंध याच्यावरती ज्यांनी PhD 34 डिग्र्या ज्यांनी प्राप्त केल्या असा महान प्रकांड विद्वान महापुरुष, ज्यांनी बुद्धाच्या धम्माचे 30,000 ग्रंथ वाचून हिंदू धर्माचे सारेच्या सारे स्मृती, पुराण, वेद, उपनिषद आणि पुराण वाचून त्याच्यात काहीच नाही, निव्वळ थोतांड आहे असं त्यांनी जग जाहीर सांगितलं. एकही शब्द हा माणसाला त्याच्यात विकार मुक्त करू शकत नाही असं ज्यांनी परिपूर्ण लोकाला जागवलं या विचारानं, ज्यांनी मुसलमान धर्माचं पवित्र कुराण वाचलं, ज्याने शीख धर्माचा गुरु ग्रंथ साहब वाचला, ज्याने ख्रिश्चन धर्माचा जुना करार, नवा करार, बायबल वाचला, बाही धर्माचे सारे ग्रंथ वाचले, 8,000 धर्माचे ज्यांनी सारे ग्रंथ उलथा पालत करून हे सिद्ध केलं की जगाला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल आणि हिंदूला विशेषतः तर त्याने बुद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे, तेव्हाच त्यांचा उद्धार होणार. हे ज्यांनी आपल्या शेवटच्या भाषणात दीक्षाभीवर मांडलं, असे महान बुद्ध धर्माचे पुनरुद्धार, खऱ्या अर्थानं बुद्धाच्या 10 पारमिता ज्यांनी वयाच्या 16 वर्षापासून पालन करून वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला न्याय दिला आणि बौद्ध जगामध्ये, बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये ज्यांची बोधिसत्व म्हणून अति पवित्र, निष्कलंक, निष्पाप प्रतिभा आहे, प्रतिमा आहे, असे महामानव, विश्वपूजनीय, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू. प्रत्येकानं आज आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये बुद्ध जागवला पाहिजे. या पिंपळाच्या पानामध्ये बुद्ध आहे, या पानामध्ये पण बुद्ध आहे, या फुलामध्ये बुद्ध आहे, या मातीच्या कणामध्ये पण बुद्ध आहे. एक कण संपल्याबरोबर दुसरा कण येतो आणि दुसरा कण संपल्याबरोबर तिसरा कण येतो. ही ॲटमची जी थिअरी आहे की सर्व नश्वर आहे, एक कण सुद्धा हे अजरामर नाही, एक कण सुद्धा ह्या अविनाशी नाही, चिरंतन नाही, तर ते नाश पावणार आहे. हे पान सुद्धा हिरवं राहत नाही आयुष्यभर, ते नाश पावते. हे नाश पावणं, हे भंगूर होणं, हे नश्वर होणं, हेच बुद्ध आहे. त्याला पालीमध्ये सब्बे अनिच्चंग म्हणतात. सब्बे अनिच्चंग मध्ये सर्व अनित्य आहे. हे रूप अनित्य आहे, हे शब्द अनित्य आहे, हे गंध अनित्य आहे, हे रस अनित्य आहे. जे जे आपल्याला अनुभूतीला येते ते पंचेंद्रियाचे विषय सर्व अनित्य आहेत. नित्य काय आहे?
नित्य कुठं आहे? ज्याला लोक या शहरामध्ये आत्मा म्हणतात ते सिद्ध करू शकले नाही. सामान्य कोटी कोटी लोकाला ते अंधश्रद्धेमध्ये बुडवत राहिले, आजही बुडवू लागले, परंतु त्यांना आत्मा सिद्ध करता आला नाही. मेडिकल सायन्सनं आत्मा नाही म्हणून सिद्ध केलं. मानसशास्त्रानं, मनोरुग्णशास्त्रानं हे सिद्ध केली शरीरात आत्मा नाही. तत्वज्ञान शास्त्रानं हे सिद्ध केलं की शरीरात कुठेही आत्मा नाही. हे लोक का सांगतात? कारण त्यांच्यावर, त्यांच्या मेंदूवर, त्यांच्या बुद्धीवर हे थापून 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 शास्त्रांचा लेप आहे, जुन्या विचाराचा लेप आहे, जुन्या संपूर्ण ग्रंथांचा लेप आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी वाचलं या मोबाईलमध्ये, एक शंकराचार्य म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जर परिपूर्ण संस्कृतचा अभ्यास केला असता तर त्यांनी मनुस्मृती जाळली नसती. असं म्हणून हे लोक पुन्हा मनुस्मृतीचा पुरस्कार करायला निघाले. मायादेवीनं मनुस्मृतीला गाली दिली, शिवी दिली म्हणून त्यांनी म्हटलं मनुस्मृतीला शिवीच काय? देशातला एक एक बुद्धिमान माणूस, एक एक मनोतज्ञ, एक एक बुद्धिवादी, एक एक विज्ञानवादी माणूस मनुस्मृतीला आपल्या अंगणात जाण्याशिवाय राहणार नाही. इतकी गदर मनुस्मृती आहे, कारण ती 4 वर्णाचं पुरस्कार करते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण समाजात येणं, समाजामध्ये त्याची प्रतिष्ठापना होणं, त्याचं राज्य येणे अत्यंत मात्र हानिकारक आहे. आणि म्हणून या 4 वर्णाचं राज्य येण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीनं एकही वार्ता परिषद घेतली नाही. कारण लोकशाही त्यामुळं फोफावते. या लोकशाही फोफू द्यायची नाही. लोकशाहीला दुबळं करायचं, लोकशाहीला कमजोर करायचं. लोकशाहीचे जे स्तंभ आहेत, समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि खुल्या पत्रकारितेचे प्रश्न करणं. खुली पत्रकारिता, कोणते प्रश्न सरकारला आज पत्रकारांनी विचारले पाहिजे आणि पत्रकारांनी त्याचं उत्तर मागलं पाहिजे. आज किती मोठी अर्थव्यवस्था आपली नाश पावत आहे. आणि म्हणून या देशामध्ये क्रमाक्रमानं लोकशाही लोप पावावी, त्यामुळं पंतप्रधान हे वार्ता परिषद घेत नाही. एकही वार्ता परिषद पंतप्रधान घेतली नाही. कारण एवढा काय तज्ज्ञ आहे का पंतप्रधान आपला? हे मुत्सद्दी आहे, लोकाला गुमराह करतो. आज त्याने चित्र केलं, हातामध्ये त्रिशूळ आहे आणि त्याने विष्णूचं रूप धारण केलं, गळ्यात माळ घालते, मनामध्ये गळ्यामध्ये पूर्ण नागोबा टाकला की मी विष्णूचा अवतार आहे असं लोकांनी म्हणून त्याला हात जोडावं, त्याच्या पाया पडावं आणि त्याला उचलून धरावं आणि डोक्यावर बसवावं. अशा प्रकारे लोकांच्या मनात अज्ञान, अंधश्रद्धा, भोळेपणा टाकून लोकाला हे वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या नाट्या विचाराकडे नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. बुद्ध राष्ट्र म्हणतो माणूस, बुद्धिस्ट इंडिया म्हणतो, पण बौद्धांना न्याय देत नाही तो माणूस. हे लक्षात घ्या. बुद्ध घ्यायला गेले तेव्हा बौद्ध इतिहासाला वाचून बुद्धिस्ट इंडिया म्हणून त्यांनी उल्लेख केला सर्वत्र, परंतु बुद्ध सांगत नाही. बुद्ध सांगला तर आपला प्रभाव पडेल यासाठी सांगतो, आपला प्रभाव लोकांवर राहील यासाठी सांगतो. बुद्ध तर सर्वाला जोडण्यामध्ये आहे. आज एवढे लोक जोडले आमच्या भिक्खू पय्या रखीतनं, सर्वांना जोडणं, एकीमध्ये आणणं, समतेमध्ये आणणं हा बुद्ध आहे. ज्योतिबा फुलेंच्या वाड्यामध्ये बुद्ध होता. ज्योतिबानी
प्रत्येकाला पाणी पाजलं, तो कोणी माणूस असू द्या, त्याला समतेचं पाणी पाजलं त्यांनी, त्या बंधुत्वाचं पाणी पाजलं त्यांनी, माणुसकीचं पाणी पाजलं त्यांनी. माणुसकीमध्ये बुद्ध आहे, समतेमध्ये बुद्ध आहे, सार्वभौम समता जागवणं हे बुद्ध आहे. सर्वत्र बंधुत्व आपण प्रस्थापित करणं आणि वैराला आणि रागाला क्रोधाला कायमची मुठमाती देणं आणि प्रेमाचं राज्य उभं केलं हे बुद्ध आहे. हा मर्याद प्रेमाचं राज्य निर्माण केलं पाहिजे, जे राजा अशोकानं उभं केलं होतं. 6 महिने नव्हे 6 वर्ष राजा अशोक जेव्हा मेडिटेशन मध्ये गुजरात आणि राजस्थानच्या मधात फार मोठं मेडिटेशन सेंटर होतं, त्या सेंटर मध्ये राजा 6 वर्ष तिथं बसला होता. तेव्हा त्याचं जे अंतर्मनानं परिवर्तन झालं, आरंभ होणारे विषय त्याचे बंद झाले, त्याचा आरंभ होणारा क्रोध त्याचा बंद झाला, काय आरंभ होणारा द्वेष त्याचा बंद झाला, आरंभ होणारा विकार मोह त्याचा बंद झाला, आरंभ होणारा तृष्णा त्याची बंद झाली, आरंभ होणारी तृष्णासोबत आसक्ती बंद झाली, आरंभ होणारी चव म्हणजे लालचीपणा तो बंद झाला, आरंभ होणारा कोणताही विकार देवानंद प्रिय राजा अशोक यांच्या मनातून कायमचा बंद झाला. नळ कुठे गेला तो? अरहंताच्या पायरीला पोहोचला तो माणूस. त्याच्या बंगल्यात तो गेला, त्याच्या राजवाड्यात, तर त्याचं पहिलं जेवण त्याला आलं ताटामध्ये. त्या ताटामध्ये त्यांनी पाहिलं निरखून, कवळ्या कवळ्या सश्याचं मांस होतं, हरणाचं मांस होतं, मोराचं मांस होतं, घोरपडीचं मांस होतं आणि बकऱ्याचं मांस होतं आणि कवळ्या गाईचं जे पिलू असतं, कारवड किंवा गोर, त्याचं पण मांस होतं. त्याने विचारलं की हे कुठून आलं? हे सारे लोक थरथरा कापू लागले. महाराज म्हणे हे तिकूनच आलं, म्हणे किचन मधूनच आलं. म्हणे कोण सांगलं म्हणे की मी हे सारं खाणार आहे? याच्या पुढे म्हणे माझ्या राज्यात कोणत्याही प्राण्याची हत्या होता कामा नये, गायीची हत्या होता कामा नये, गायीच्या गोऱ्याची हत्या होता कामा नये, गायीच्या कारवडीची हत्या होता कामा नये, मोराची हत्या होता कामा नये, हरणाची हत्या होता कामा नये, सस्याची हत्या होता कामा नये, घोरपडीची हत्या होता कामा नये. कोणत्याही प्राण्यावर हे शस्त्र चालता कामा नये. अहिंसा हा धम्म माझा आहे. सर्वाला जीवदान द्या, सर्वांचं लालन पालन करा, सर्वांना मात्र पूर्णपणे तुम्ही जीव वाचवण्याचं काम करा. कोणताही जीव जाऊ देऊ नका. मग उपासकांना म्हणाव का म्हणते जी नागोश आज मटण आणू का, तुम्ही चिकन खाता का असं म्हणाव का उपासकानं? भंतीजीला फरमाईश म्हणून बोलाव का की आपण तरी रविवारी जाऊन अर्धा किलो आणू का? बायकोला विचारायचं का चिकन आहे कोणतं खाते तू? आपण अनासक्त होणं म्हणजे बुद्ध. सर्व प्रकारची आसक्ती त्यागणं म्हणजे बुद्ध. कोणत्याच आसक्तीमध्ये आपला राग म्हणजे आसक्ती करणारी सवय किंवा अनुराग आपण ठेवता कामा नये. बाबासाहेबाचा झंझावती दौरा चालायचा आणि बाबासाहेब नाशिक जिल्ह्यात आले. नाशिक जिल्ह्याचा तालुका आहे, त्याचा घोडेस्वार तिकडे लोक जास्त आहेत. बाबासाहेब म्हणले द्या रे घोड्या, तुझ्या गावामध्ये मी सभा आहे, तू जेवण बनव.
त्याने विचारायला पाहिजे होतं ना, बाबासाहेब काय बनू. ते गेलं, भाकरी टाकल्या, लिंब कापले, कांदे कापले आणि बकरं आणून बकरं कापलं, हे कढई भर. येऊन त्याने सांगितलं, बाबा म्हणे जेवण तयार आहे म्हणे. काय बनवलं रे म्हणे, घोड्या. म्हणे बाबासाहेब मटण आणि भाकर बनवली. अरे अरे उद्या काय माझा अपप्रचार करते म्हणे हे सारे लोक हिंदू. हे केसरी आपली साधी जाहिरात देत नाही, विंटाळ होत आहे म्हणते केसरी. बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारत या एका पेपरची पैशानं जाहिरात द्यायला हे केसरीचा संपादक टिळक म्हणायचा विंटाळ होते, बाट होते. माझा पेपर बाटतो. आता कल्पना बदलली, आता विचार बदलले, आता जग बदललं, आता लोक बदलले, आता संपूर्ण व्यवस्था बदललेली आहे. आपल्याला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु काय म्हणतील लोक की आंबेडकरांसाठी लोक बकरे कापू लागले, आपला प्रचार करतील का? असं लोक आपल्याला बदनाम करणार नाही का? आपल्याला कलंक न लागणं हे आपल्या प्रत्येक माणसाचं काम आहे. निष्कलंक जीवन जगणं हे बुद्धाची शिकवण आहे. निष्कलंक व्यक्तिमत्व उभं करणं, निष्कलंक समाज उभा करणं, निष्कलंक भिकू उभा करणं. आज आमचा म्हणते पहिल्याखीत निष्कलंक भिकू आहे, हे बुद्धाचं रूप आहे. असं प्रत्येक माणसामध्ये बुद्ध पाहिजे, प्रत्येक माणसामध्ये महाकरुणेचा बुद्ध पाहिजे, प्रत्येक माणसामध्ये महाप्रज्ञेचा बुद्ध पाहिजे, प्रत्येक माणसामध्ये महामैत्रीचा बुद्ध पाहिजे, प्रत्येक माणसामध्ये तृष्णा मुक्त मनाचा बुद्ध पाहिजे. कोणती तृष्णा नको, कोणती तृष्णा नको. ज्याची तृष्णा जास्त ते 50-50 कोटी घेऊन सरकार तोडतात, पूर्ण संघटना तोडतात आणि आपल्याला स्वतःला बदनाम करून घेतात. हे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. 50 कोटी घेतली आणि त्याला देणारे सुद्धा बीजेपीचेच लोक होते. आणि त्यामुळे आपण जितकी जास्त तृष्णा राहील तेवढे जास्त दुःख आहे, जितकं जास्त तृष्णा राहील तेवढं जास्त पूर्णपणे कलंक लागेल, जितकी जास्त तृष्णा असेल तेवढं जास्त रडा पडा दुःख आणि नाना प्रकारचा अक्राळ विक्राळपणा वाढत राहणार आहे. म्हणून विकाराला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं, विकाराला आपल्या माइंड कंट्रोलमध्ये ठेवणं हा आपला जीवन मार्ग आहे, हा आपला बुद्धाचा संदेश आहे. हे आपण विसरता कामा नये. फुलं किती सुंदर असतात. बगीच्यात गेल्यानंतर गुलाबाचे फुलं, उमललेले गुलाबाचे फुलं, मोगऱ्याचे फुलं, चमेलीचे फुलं, केवड्याचे फुलं, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं किती सुगंधित असतात. पण ते सारे फुलं दिसताना किती सुंदर दिसतात. त्या सर्व फुलांच्या सौंदर्यामध्ये बुद्ध आहे. हे बुद्धिस्ट सौंदर्य आहे, हे बौद्ध दृष्टीचं सौंदर्य आहे. परंतु जेव्हा आपण ते सुकून त्याचा चुरा झालेला पाहतो तर तिथे बुद्ध आहे. हे नश्वर होणं सारं जग, हे सारं शरीर, सुंदर शरीर आपलं, सुंदर डोळे, सुंदर कान, सुंदर नाक, सुंदर होठ, सर्व सुंदर बॉडी, सुंदर हातपाय, सुंदर नख, संपूर्ण 3.5 हाताचं शरीर आपलं सुकत जाते, कोमेजत जाते. संपूर्ण गुळगुळ ही सर्व त्वचा होते. सारी हड्डी ना हड्डी आपली कमजोर होते. डोळे सारे बरोबर राहत नाही, बारके डोळे होतात. तोंडातली सारी फणी पडते, तोंडाचे बोळकं होते, एक ना एक दात पडते. कानाला ऐकायला येत नाही, चावल्या जात नाही, खावल्या जात नाही, पचवल्या जात नाही, चालवल्या जात नाही, बसवल्या जात नाही, झोपवल्या जात नाही. जेव्हा अशी अवस्था होते शरीराची, हे सारं जरापि दुःखं
मरणंपि दुःखं, हे सारं दुःख जाणणं जसं आहे तसं. रोगंपि दुःखं आणि जातीपि दुःखं, जाती म्हणजे जन्म, जन्म जातीपि दुःखं, रोगंपि दुःखं, मरणंपि दुःखं, जरापि दुःखं आणि पंचस्कंदेही दुःख. असं जाणणं, जसं आहे तसं जाणणं, जे आहे ते जाणणं, यथाभूत ज्ञान दर्शन जाणणं, हेच बुद्ध आहे. वास्तविक सत्याच्या सर्व अवस्थाला आपण अनुभूतीनं सिद्ध केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण बुद्ध आपल्यामध्ये जागवत जागवत सर्व लोकांबद्दल आपण अपार प्रेम, अपार सौजन्य, अपार पूर्ण संस्कृतीपूर्ण म्हणजे सृजनशीलता आणि सर्व क्षमाशीलता यांनी भरलेलं चित्त हे बुद्धाचं चित्त आहे. एका भिक्खूला सारे भिक्खू पाहून पाहून उबगून पळाले. त्याच्या या माथ्यापासून तोंडावर, हे छातीवर, पोटावर, सारे अंगावर फोडच्या फोड यायची आणि फुटायची. या फोडाच्या ह्याच्यामध्ये काय सुगंध राहतो का? फोडामध्ये पू. आणि असं हे शरीर पाहून हे सारे बाकीचे भिक्खू म्हणायचे शिशी आणि ते पळायचे. कोणी त्याच्याजवळ येईना, कारण ते अरहंत मार्गाला पोहोचले नव्हते. जे भिक्खू अरहंत मार्गाला पोहोचत नाही, अरहंत विषयाचा त्याला स्वाद नसते, ते कशी सेवा करतील, ते कसं राबतील? त्यांना करुणेचं ज्ञान नाही, त्यांना करुणेचं महत्व नाही, त्याला राबणं, झटणं, झिजणं रोग्यासाठी हे काय कळणार आहे? दुबळे कमजोर यांना कसं वर आणावं, गरीब शोषित पीडित रजले गांजले याला कसं वर आणावं हे त्याला काय कळणार? ते भिक्खूला, ते बोधिसत्वाला कळते. आमचे बोधिसत्व हे करुणेनं भरलेले होते, हे मैत्रीनं भरलेले होते, हे प्रज्ञेनं भरलेले होते. म्हणून आपली दशा पाहून 18व्या शतकातली 17व्या शतकातली आपली दशा दुर्दशा पाहून त्यांच्या मनात करुणा जागली. यांना प्रत्येक गोष्ट दिली पाहिजे, यांची सोय प्रत्येक क्षेत्रामध्ये केली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र, नैतिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र. म्हणून तो बोधिसत्व लढत 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 राहिला, संघर्ष करत राहिला. आपल्या करुणेनं, आपल्या प्रज्ञेनं, आपल्या ज्ञानानं, आणि त्यामुळं आज आपल्याला हे वय मिळालेलं आहे. हे आपल्या बोधिसत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान 10 पारमितेचं फळ आहे. हे आपण खूप सूक्ष्मपणे जाणलं पाहिजे. आपल्या सर्वांना हे लक्षात घेत असताना पुन्हा पुन्हा किती राबायचं, आपण किती झटायचं. तो माणूस बोधिसत्व, तो महापुरुष बोधिसत्व 4 लेकरं मेले तरी राबत राहिला, झटत राहिला, वाऱ्यासारखा फिरला. कोटी 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 लेकरं त्याला बनवायचे होते, कोटी कोटी लेकराला प्रेम द्यायचं होतं, कोटी कोटी लेकराला स्वाभिमान, इज्जत, सन्मान द्यायचा होता, कोटी कोटी लेकराला हक्क द्यायचे होते सर्व क्षेत्राचे. म्हणून तो माणूस 4 लेकरं मेले म्हणून खचला नाही. माझं पोरग मेलं, आता कसं करू, आता जाऊ शकत नाही. माझा राजरत्न मेला, माझा गंगाधर मेला, माझी सिंधू मेली, माझा रमेश मेला म्हणून ते मायेनं, मोहानं, प्रेमानं खचला नाही. तो पेटून उठला. तो मेले ते मेले, पण माझे कोटी कोटी लेकरं मात्र मोठे झाले पाहिजे. यांना सुख मिळालं पाहिजे, यांना इज्जत मिळाली पाहिजे, यांना सन्मान मिळाला पाहिजे, यांना स्वाभिमान मिळाला पाहिजे, यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यांना हक्क अधिकार मिळाले पाहिजे. म्हणून तो माणूस राबत राहिला. 20 वर्ष 30 वर्ष राबला. म्हणून आपण सर्वजण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची पत्नी मेली तरी त्यांनी खचला नाही. तो प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी केली. म्हणून आपण आता विचार केला पाहिजे
किंवा आपला बाप, आपला बोधिसत्व, आपला बाबासाहेब एवढा राबून राबून झिजून एवढा दुःख भोगून लेकरं मेलं तरी पर्वा केली नाही, बायको मेली तरी पर्वा नाही केली, आपल्यासाठी झिजला, आपल्यासाठी राबला, आपल्याला चांगले दिवस आणण्यासाठी, चांगली संस्कृती मिळण्यासाठी, चांगली जिंदगी मिळण्यासाठी, चांगलं क्षेत्र, चांगलं आर्थिक क्षेत्र, चांगलं राजकीय क्षेत्र, चांगलं सामाजिक क्षेत्र, चांगलं धार्मिक क्षेत्र, चांगलं बौद्धिक क्षेत्र, चांगलं प्रशासकीय क्षेत्र, सर्व नोकरीचं क्षेत्र चांगलं मिळण्यासाठी आपल्यासाठी राबला, आपल्यासाठी झिजला. आपण काय करायचं हा विचार करून आपण नव्या टीम धम्म प्रचारासाठी राबवल्या पाहिजे. नवी संघटना 10 लोकांची, 15 लोकांची, 10 बायांची, 10 माणसांची, 10 तरुणांची, 10 तरुणींची, आपल्या नव्या संघटना, नव्या संकल्प घेऊन, नव्या महत्वाकांक्षा घेऊन, नवा जीवन मार्ग बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्माचा घेऊन आपण आता आपला धम्माचा गाडा मोठ्या वेगानं पुढे नेला पाहिजे. नवा इतिहास लिखू. पयारत्ती ज्यांनी अखिल भारतीय दुसरी धम्म परिषद भरून नवा इतिहास उभा केला, त्यांच्या जीवनाला आकार येईल, त्यांना चांगलं जीवन कळत राहील. आणि म्हणून आपण खूप राबलं पाहिजे, खूप झटलं पाहिजे, खूप झिजलं पाहिजे, खूप धन जमा करून, कोटीनं पैसा जमा करून आपल्या संघटना बलाढ्य केल्या पाहिजे. हे सर्वांनी आज खऱ्या अर्थानं चिंतन करावं, खऱ्या अर्थानं मनन करावं. बुद्ध भिक्खू हात जोडून बसला, वंदना म्हणू लागला महाबोधीमध्ये, तर दूध पिऊन, शिरापुरी खाऊन, अगदी डुकरासारखं लठ्ठगठ्ठ होऊन आपल्या भिक्खूला तो असं दगड मारतो, अशी वीट मारतो, डोकं फोडतो. हे महाबोधीमध्ये रात्री येतो हा गुंड, 15 जणांचा गुंड, हा 15 जण गुंड, आणि बुद्धाच्या काळ्या मूर्त्या उचलतात, 5 फुटाच्या 8 फुटाच्या, आणि चोरून येतात. बुद्धाच्या महाविहाराच्या अवतीभोवती असलेलं जे वॉल कंपाऊंड आहे दगडाचं ते उखडतात वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारानं, आणि ते दगडच्या दगड हे वेगवेगळ्या ठेल्यामध्ये टाकून, वेगवेगळ्या वाहनामध्ये टाकून ते आपल्या मठामध्ये नेतात, तिथे ते जमा करून ठेवतात. हे आपण विसरता कामा नये. भगवान गौतम बुद्धाचे तिथे आंबेडकरवादी लोक किंवा बाबासाहेबाला मानणारे किंवा बुद्धाला मानणारे किंवा धम्माला मानणारे किंवा संघाला मानणारे, संपूर्ण बुद्ध धर्म वाहून घेणारे लोक तिथे नाहीतच. जशी आपली अवस्था त्या काळात होती 18व्या शतकात, 1802 मध्ये, 1803 मध्ये, 1805 मध्ये, 1810 मध्ये, तशी अवस्था आज तिथल्या गरिबांची आहे. कारण ते त्यांचे भांडी घासतात, त्यांचे पाय चुरून देतात, त्यांची शिरापुरी बनवतात, त्यांचं अंगण झाडतात, त्यांना गुलाम करून ठेवलेले आहे. त्यामुळं ते लोक लढू शकत नाही. म्हणून महाबोधी महाविहार 150 वर्षापासून लुटून 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 खाल्लेला आहे अबौद्ध लोकांनी. जे बौद्ध नाहीत त्यांनी लुटलेला आहे. राजा, बर्माचा राजा, त्यांनी जहाज भरून सोनं पाठवलं की विहाराला लावतील, प्रत्येक विहाराची भिंतही सोन्यासारखी दिसल आणि पूर्ण डेकोरेशन होईल, सजावट होईल. कुठं गेलं ते सोनं? जहाज भरून सोनं कुठं गेलं? आपण सर्वजण लक्षात घ्यावं. 50,000 भिक्खू संसदेसमोर 20 वर्षापूर्वी येऊन 8 दिवस तिथे संसदेवर धरणं धरतात भारताच्या. पण भारताचं त्या काळचं सरकार न्याय देत नाही. बौद्धांना न्याय कोणी देत नाही म्हणून लढा पेटवत राहिला पाहिजे.
लढा पेटवतच राहिला पाहिजे. एक मोर्चा निघाला म्हणून तुमचं काम झालं नाही. कलेक्टर ऑफिसवर धरणं अनिश्चित काळासाठी आपण सुरू केलं पाहिजे. 20 बाया या नगराच्या, 30 माणसं या नगराची, 20 माणसं या नगराची, प्रत्येक नियोजन बद्ध आपलं अनिश्चित महाबोधी महाविहार मुक्त करा. बौद्धांचा कायदा बनवा आणि 1949चा कायदा रद्द करा आणि अबौद्धांना त्याच्यातून तुम्ही बाजूला करून बौद्धांची संघटना उभी करा. आज जरी सचिव हा लडाखचा असेल महाबोधी महाविहारामध्ये, परंतु मुख्य सचिव हा अबौद्धच आहे. आता 1 कोटी नेले त्यांनी, 1 कोटी हे माननीय नरेंद्र मोदीनं नेले आणि मागच्या वेळेस 10 कोटी रुपये नेले त्यांनी. असे अनेक प्रकारचे कोटीनं पैसा चाललेला आहे. आपण हे लक्षात घेऊन धरणं जोरदार करा, धरणं वाढवतच राहा, थांबूच नका, बसू नका, विचार करू नका, तर्क वितर्क करू नका, कोणावर आरोप करू नका. आपण महत्वाकांक्षी बना, आपण जिद्द वाढवा, आपण तळमळ वाढवा, आपण त्यागी बना. एवढे त्यागी बना की सारे लोक तुमचा त्याग पाहतील. परिपूर्ण त्याग वाढवणं म्हणजे बुद्ध, परिपूर्ण हिंमत वाढवणं म्हणजे बुद्ध, परिपूर्ण उद्योगी बनणं, अमर्याद उद्योगी बनणं म्हणजे बुद्ध, अमर्याद आपण राखणं झटणं म्हणजे बुद्ध. असा बुद्ध आपण परम पूजनीय बाबासाहेबांसारखा आपल्यामध्ये पेटवला पाहिजे. आपल्यामध्ये भरवत परिपूर्ण जागरूक केला पाहिजे. अशी तळमळीची आपल्या सर्वांना निवेदन भावना मंगलमैत्री धम्मदेशना करतो. या ठिकाणी आपण सर्वजण लढा सहजासहजी सक्सेस होणार नाही. कारण सरकार हे दुसऱ्या मताचं आहे. सरकारच्या गृहमंत्र्याला ठराव पास करावा लागतो की वर्तमान महाबोधी महाविहार जे काही विधान आहे, कायदा आहे, ते रद्द करण्यात येणार आहे. हात वर करा. तेव्हा लोक मग हात वर करतात. संसदेमध्ये इथं नाही, तुम्हाला कळते की नाही काही, संसदेमध्ये खासदार लोकांना विचारते गृहमंत्री की वर्तमान कायदा हा बौद्धांना हानिकारक आहे, बौद्धांचं आंदोलन सुरू आहे, हात वर करा. कोणाकोणाला हा कायदा नको तर सारे खासदार, सारे मंत्री, कॅबिनेट असे हात वर करतात. तेव्हा तो कायदा रद्द होतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा कायदा होण्यासाठी त्या काळच्या मंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी करून घेतलं सर बरोबर. तसंच आज आहे. जसं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होण्यासाठी इथून ठराव पास केला, तिथे ठराव पास घेतला, त्याला विरोध कोणी केला नाही. आज 22 शाळा बनवणारा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले चालवणारी आज तिचं विद्यापीठ आहे. ते विद्यापीठ, त्या विद्यापीठ संकल्पना म्हणजे बुद्ध आहे. सर्वांना समान विद्याज्ञान देणं, सर्वांना समान शिक्षण देणं, सर्वांना समान विद्वान बनवणं, हे याला बुद्ध म्हणतात. हे लक्षात घ्या. त्यामुळं प्रत्येक जण प्रत्येक कलेमध्ये निष्णांत होणं, पारंगत होणं म्हणजे बुद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज कानेरी गुफेमध्ये बुद्ध आहे. तिथे 800 ने 8000 भिक्खू अरहंत होते. कारला भाज्यामध्ये बुद्ध आहे, तिथे अरहंत भिक्खू वावरत होते. पितळखोरा लेणीमध्ये बुद्ध आहे, अजंठा लेणीमध्ये बुद्ध आहे, एलोरामध्ये बुद्ध आहे. जिथे जिथे लेण्या आहेत तिथे अरहंत होते. अरहंत म्हणजे बुद्ध. आपण सर्वजण
आपल्या जीवनामध्ये शेवटचं स्थान अर्हंत मिळायला पाहिजे। यासाठी मनोविकार मुळासकट पूर्णपणे उखडून टाकण्याची आपण कला शिकली पाहिजे आणि ती कला म्हणजे शील समाधी प्रज्ञा यामध्ये हे सारं प्राप्त होते। त्याच्या प्रत्येक अनुभूतीमध्ये आपण जायला दिवसेंदिवस प्रयत्न करावा, दिवसेंदिवस मेहनत करावी, कष्ट करावी, तपून 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 हे जे श्वास येते जाते आणि जे खोलगट जागा आहे या खोलगट जागेवर वरच्या होठाच्या वर सर्वात बारीक शिल ठेवून त्याच्यावर मन लावून श्वासाला जाणून तिथंच मन एकाग्र करून तपून 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 आपोआप आपले विकार कमजोर 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 होतात। राग कमजोर कमजोर होतो, राग म्हणजे आसक्ती, द्वेष कमजोर 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 होतो, माझा अनुभव आहे। मोह कमजोर 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 होतो, ईर्ष्या हेवा आळस असा कमजोर कमजोर लूज 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 होत राहते। प्रत्येक विकाराला लूज करण्यासाठी कमजोर करण्यासाठी श्वासावरच एकाग्र मन करा, सातत्यानं करा, एक सारखं करा। 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट सकाळी उठल्याबरोबर, फिरायला गेल्यानंतर, तिकडे व्यायाम झाल्याबरोबर अर्धा घंटा बसा, पाठीचा कणा टाईट करून अशी मान वर करून। लेडीजनं पण 5 नंतर कुणी झोपू नये, 5 नंतर बेवड झोपणं म्हणजे रोगी होणार। रोगी मनोरुग्ण आहे ते। म्हणून मनावर आपल्या मनावर जे 5 जण आहेत जे आपल्याला पकडून ठेवतात, कामराग, द्वेष बुद्धी, आळस, अस्वस्थ मन आणि संशयखोर मन। अस्वस्थ मनाची अवस्था आणि संशयखोर माइंड हे 5 मनोप्रवृत्ती झटकून टाका, झिडकावून टाका, मुळात सगळं उखडून फेका, कारण त्याने मन कमजोर 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 होते। कामराग, द्वेष बुद्धी, आळस, अस्वस्थता आणि संशयखोर म्हणून। आणि म्हणून या 5 जणाला वेगानं वाढवा। श्रद्धा बल, वीर्य बल, समाधी बल, प्रज्ञा बल आणि स्मृती बल हे 5 हित कल्याणकारक मंगल करणार आहे। हे लक्षात घ्यावं, याच्यावर विस्तारित बोलता येईल पुढे भेटीनंतर। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो।